फुकेतमध्ये जे म्हणजे आता जसं तुम्ही जर 3 कंपॅरिझन केलात म्हणजे टप्प्याने, फुकेत, त्याच्यानंतर बँकॉक, त्याच्यानंतर चांगमाय, ह्या 3 गोष्टीमध्ये केला तर ऑब्व्हियसली फर्स्ट नंबरला चांगमायच येणार, सर्वात स्वस्त आहे. आणि सेकंड नंबरला तुम्ही फुकेतला पण ठेवू शकता आणि बँकॉकला पण आहे. पण बँकॉकमध्ये कसं आहे, तुम्हाला जसं तुम्ही ते पार्टी आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी एरिया शोधत असता ना, तशाच पद्धतीने तुम्हाला जे छोटे रेस्टॉरंट आहेत म्हणजे ज्यांनी लिस्टिंग केलेलं नाही आहे ग्रॅब वगैरे वरती, आणि जिथे फक्त कॅशमध्येच पेमेंट मोस्टली चालतं किंवा QR पेमेंट त्यांचं, म्हणजे त्यांचा जो इकडचं थायलंडचा जो QR पेमेंट आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही खाऊ शकतात. त्याचा एक अंदाजे रेट म्हणजे मी बँकॉकमध्ये फिश म्हणजे मच्छी, सुक्का बांगडा आणि हे काय ते राईस आणि वांग्याची आणि जवळा टाकून, म्हणजे त्याच्यात ते कोलिम बोलतात, सुके छोटे प्रॉन्स, ते टाकून ग्रेव्ही अशा पद्धतीने बनवून देतात ना, तर ते लोक 30 बाट घेतात. ओके, आता हे ऑब्व्हियसली हे बँकॉकचं कसं आहे माहिती आहे, हे लोक इमिग्रंट म्हणजे म्यानमार किंवा जे थायलंडच्या रुरल भागामधून आलेले आहेत ना, ते लोक अशा पद्धतीचं हे करतात, रेस्टॉरंट चालवतात. आणि ते मॉर्निंगलाच असतं, म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्हाला भेटेल, पण एकदम भरपेट होतं खाणं. आणि इथे जर बघितलात फुकेतमध्ये, तर फुकेतमध्ये काय स्वस्तात खायचं आहे, तर आता फुकेत मलेशियाबरोबर बॉर्डर शेअर करते, त्याच्यामुळे तुम्हाला इकडचे जे मुस्लिम कम्युनिटी आहे ना, किंवा मुस्लिम चायनीज अशा पद्धतीने म्हणाला तरी, तर ते लोक बफे पद्धतीने फूड देतात. म्हणजे प्रत्येक फूड 2-2 तासामध्ये बनवलं जातं. इवन काही थायलंड फूडसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, आणि ते फ्रेश तुम्हाला प्रत्येक जसं मलेशियामध्ये दिलं जातं, प्रत्येक डिशला प्राईज दिली जाते. म्हणजे 10 प्रकारच्या भाज्या असतात, तुम्हाला जी भाजी पाहिजे तशी पैसे द्यायचे. आणि राईस हे कॉमन असतं, म्हणजे राईससोबतच सर्वजण खातात किंवा नूडल्ससोबत. ओके, तर तशा पद्धतीने जरी घेतलात ना, तरी राईस, त्याच्यावरती व्हेजिटेबल आणि मी सी फूड घेतो, तर ते सगळं जाऊन 40 बाटला होतं. 40 बाटला होईल. त्याच्यामध्ये अजून काय ॲड केलात तर कदाचित 10 बाट अजून वाढतील. ओके, 50 बाट, म्हणजे 50 जर आताच्या हिशोबाने केला तर किती होतात, 125 रुपयाच्या आतमध्ये तुमचं पूर्ण खाणं होऊ शकतं. 125-130. माझा टार्गेट असतो की 100 रुपयाच्या आतमध्ये आलं पाहिजे. मग 100 रुपयासाठी येण्यासाठी मला डिश अशी चूज करावी लागते की ते 40 बाटमध्येच उरकलं पाहिजे. हां, आता ऑब्व्हियसली याच्यामध्ये सर्वात मेन रोल जो करतो तो कुठला, कॅशचा. आणि कॅशसाठी ऑब्व्हियसली प्रत्येकजण सजेशन देतात की तुम्ही USD कॅरी करा किंवा आपली आपली इंडियन करन्सी पण होते. पण आता बघा इंडियन करन्सी भरपूर डाऊन चालला आहे. पण त्याचा ड्रॉपबॅक काय तुम्हाला मिळतो की तुम्ही ज्यावेळी घेता, म्हणजे ज्यावेळी फॉर एक्झाम्पल घेता म्हणू शकत नाही, कॅश आहे तुमच्याकडे आणि तुम्ही ज्यावेळी ते एक्सचेंज करता त्यावेळीचा रेट तुम्हाला मिळतो. मग त्याच्यापेक्षा USD केलात ना, तो USD मोस्टली आहे ना, हा चांगलाच रेट तुम्हाला भेटतो. किंवा तुम्ही गुगलमध्ये ट्रान्सलेट करून त्या दिवशीच तुम्हाला माहिती आहे की रेट आपली करन्सी हाय आहे किंवा USD हाय, त्याच वेळी एक्सचेंज करून घ्या. थोडासा फरक भेटतो, पण तो फरक पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे जर तुमचे खर्च किंवा तुमचे विड्रॉल मोठे असतील तर. ओके, बाकी इकडे कार्ड पेमेंट हॉटेलला किंवा जिथे राहतात तिथे बुकिंग करण्यामध्ये हे करतात. पण मोस्टली आता माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी 7 दिवस 2 दिवस असं नाही करत, सर्व महिन्याचं पूर्ण करून देतो. मग त्यांच्याशी डायरेक्ट बार्गेनिंग होते किंवा मी महिन्याभर राहणार आहे, मला काय रेट भेटेल किंवा काय हिशोबाने. आणि माझा विजा तसा आहे, त्याच्यामुळे चालून जातं सर्व गोष्टी. आणि महिनाभर राहून कसं आहे, तुम्हाला तिकडे जर तुम्ही काम करत असाल तर कामसुद्धा होतं तुमचं लॅपटॉपवरून, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला फिरतासुद्धा येतं आणि पूर्ण डिटेलनुसार अशा पद्धतीने बघता येईल. किती शांतता आहे. पाऊस आहे तरी पण तिकडे फॅमिली लहान पोराला फिरवतो आहे, रिक्रेशन असं आहे. असे लोक बऱ्यापैकी असतात आणि शांतता आहे. काल आपण जो गेलो मी इथून, ते बघा तिकडे प्रॉपर्टी दिसतंय तुम्हाला, बांधतात आहे
त्या साईडला. हे ॲक्च्युली बघायला एकदम जवळ वाटतंय, पण तिकडे जाईपर्यंत हालत खराब होते असं, कारण रेतीवरून चालत असतं ना, रेती एका साईडने उंच कमी. ओके, आता त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार येतं, ते म्हणजे आहे ना, कपडे धुण्यासाठी इथे थायलंडमध्ये, मलेशियामध्ये, इवन सगळ्याच कंट्रीमध्ये ऑटोमॅटिक मशीन आहे. फक्त इंडोनेशिया सोडला तर इंडोनेशियामध्ये तुम्हाला लॉन्ड्री सर्व्हिस दिली जाते, जी की चिपर आहे सर्वात. आणि सर्वात म्हणजे त्यांचं परफ्यूम, म्हणजे कपडे धुतल्याच्या नंतर आहे ना, नवीनची क्वालिटी असते ना, तशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे भेटेल. कारण त्यांच्याकडे परफ्यूम त्यांचं होममेड असतं इंडोनेशियामध्ये, कुठेही जावा. आणि इंडोनेशिया स्वस्तसुद्धा आहे असं. आता ह्या भारतामध्ये हेच आपण वेगवेगळ्या इतर स्टेटमध्ये राहूनसुद्धा अशा पद्धतीने फिरून काम करू शकतो. पण बाहेर राहिल्याने काय होतं माहिती आहे, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं. हे बघा कशा पद्धतीने बनवलं नाही सॉरी, झालेले आहेत. दगड आहेत, खडप आहे. पूर्ण प्लेन आहे बघा. तो माणूस तिथं तुम्हाला दिसतो, तिथपर्यंत हे सरळ प्लेन आहे. कधी कधी वाटतं कोणतरी खालून वर उचलायचा. तर असं सर्व आहे. आता रूमचं झालं, फूडचं झालं, त्याच्यानंतर काय राहतो विषय, साईट सीनसाठी अगोदरच तयारी करून या, कारण ती तुमच्या फायद्याची पण ठरते. का फायद्याची ठरते बघा, मोस्टली इमिग्रेशनला जर तुम्हाला तुमचं टाईम टेबल माहिती नसेल आणि तुमच्याकडे जर रिटर्न फ्लाईट तिकीट नसेल, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही कुठे कुठे जाणार, जेणेकरून तुम्ही तिथे इमिग्रेशनला इम्प्रेस करू शकता. कारण आता कसं आहे माहिती आहे, 2 महिन्याचा विजा झाला आहे, पण 2 महिन्याचा विजा हा स्किनवरती पण बघून त्या पद्धतीने असतो. म्हणजे गोऱ्या लोकांना पटकन मिळतो, आपल्यासारख्या लोकांना पटकन मिळणार नाही, जर व्हॅलिड रिझन किंवा तशी पासपोर्ट हिस्ट्री व्यवस्थित नसेल तर. ओके, तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही अगोदर, जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जायचं आहे, कसं राहायचं आहे, त्याच्याआधी तुमच्याकडे की पैसे आहेत का, तर ते सगळं तुम्ही प्रूव्ह करू शकला तर तुम्हाला तुमच्या व्हॅलिडनुसार, कारण जर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं 15 दिवस आणि 15 दिवसाचं तुमच्याकडे तिकीटसुद्धा आहे, तर ते व्हिजा भले तो 2 महिन्याचा असेल, पण तिथे तारीख टाकली जाणार 15 दिवसांनी जी असेल ती. मग त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही त्याच्यानंतर एक्सटेंड करू शकत नाही. सेम ॲज इट इज हे तुम्हाला मलेशियामध्ये सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतं. आणि काही केसेसमध्ये इंडोनेशियामध्ये होऊ शकतं, पण करत नाहीत. ओके, कारण पहिल्यांदा इंडोनेशिया फ्री होता, आता इंडोनेशियामध्ये चार्जेस लावलेले आहेत. ओके, आणि बाकीच्या कंट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल सिंगापूरमध्ये तुम्ही ऑलरेडी एंट्री परमिट भरता आणि तुम्हाला 30 दिवसच तुम्ही राहू शकता. 30 दिवसानंतर राहिलं तर पॅनल्टीसुद्धा आहे आणि प्लस तिकडे जेल आहे डायरेक्ट. ओके, म्हणजे मॅक्झिमम राहिलेले, आता एक न्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल की एका चायनीज सिटिझनशिपला जी 15 वर्ष राहिलेली सिंगापूरमध्ये, तिला जेल झाली. ओके, तर अशा काही गोष्टी असतात. इवन दुबईची पण गोष्ट सांगतो, दुबईच्या पण इमिग्रेशन ऑफिसमधून कमीत कमी काहीतरी 500 लोकांना का काहीतरी समथिंग आकडा, आता माझ्या चुकीचा असेल, पण मी ज्या न्यूजमध्ये वाचलं होतं त्याच्यामध्ये इंडियन पासपोर्ट होल्डरना तेवढं ओव्हरस्टेवाल्यांना डिपोर्ट करण्यात आलं होतं. ओके, तर हे सुद्धा बारीक, कारण आता बघा लोक, त्यांना समजलेलं आहे की लोक येतात आहे. मग या आल्याच्यानंतर मॅनेजमेंट, इमिग्रेशन ब्युरो, आणि युरोपसारखं झालं आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की इमिग्रेशन फक्त बॉर्डरवरती असतात, तर तसं नाही आहे. ते तुमच्या हॉटेलवरती पण येऊ शकतात, ते रोडवरती पण भेटू शकतात, ते तुम्हाला सुपर मार्केटमध्ये सुद्धा भेटू शकतात. तर त्याच्यामुळे, आणि हा स्पेशली कोणासाठी आहे, जे शॉर्ट टर्म ट्रॅव्हल करतात ना, 7 दिवस आले, 8 दिवस आले, त्यांच्यासाठी नाही आहे. ते काय तुम्ही थोडंफार 19-20 झालं तरी तुम्हाला ते परवडतं. ओके, पण जे लाँग स्टे आहेत त्यांच्यासाठी सांगतो. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाहेर आल्याच्यानंतर कुठल्याही एजंटवरती भरोसा ठेवायचा नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीवरती जो ट्रॅव्हलिंगमध्ये मिळतो आणि आपल्याला तत्त्वज्ञान देतो त्याच्यावरती देऊ नका. कारण काय चाललं आहे की तुम्हाला युरोपचा विजा देतो म्हणून आहे ना, देतील तुम्हाला युरोपचा विजासुद्धा लागेल, पण तो पूर्णपणे फेक असणार.
ओके, म्हणजे त्याच्यावरती जो स्टिकर लावला जातो ना तो डुप्लिकेट असतो. ओके, त्याच्यामुळे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी डिपेंडंट राहा. तुम्हाला विजा मोस्टली घ्यायच्या तर ट्राय करा आपल्या देशामधून आणि प्रॉपर जिथे एम्बेसीज आहेत त्यांच्या थ्रू किंवा VFSच्या थ्रू तुम्हाला मिळवता येईल. आणि जर कोणी अदर रेसिडेंट असेल, फॉर एक्झाम्पल सिंगापूर, दुबई किंवा इतर कुठल्या कंट्रीमध्ये, तर ते तिथून अप्लाय करू शकतात. त्यांना थोडंसं सॉफ्टनर होतं. आता जसं माझ्याकडे दुबई रेसिडेंट आहे तर मला म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर मिळतो. त्याच्यानंतर माझ्याकडे सिंगापूर विजा आहे, मग अजून सॉफ्ट कॉर्नर मिळतो. मग ह्या सुद्धा आहे. पण ऑब्वियसली हे नुसते फक्त सॉफ्ट कॉर्नर पाहिजे म्हणून घ्यायचे नाही आहे, तर त्याचं काहीतरी यूज पण तुम्हाला असला पाहिजे. ती ट्रॅव्हल हिस्ट्रीसुद्धा होते आणि ते पर्पजसुद्धा होतं. कारण सिंगापूरमध्ये तर तुम्हाला कोण जाता येता बघणार पण नाही अशा पद्धतीने पूर्ण, कारण त्यांची पूर्ण ऑनलाईन सिस्टम आहे. पण ते कॅमेराने तुमच्यावरती नजर ठेवून असणार आहे. ओके, आणि शक्यतो आपल्या कामाशी रिलेटेड ठेवा. कोणाला मदत करायची किंवा दुसरा प्रॉब्लेममध्ये दिसतो म्हणून लगेच पटकन जायचं, हे बाहेरच्या देशात आल्याच्या नंतर टाळायचं. कारण तुम्हाला माहिती नसतं की समोरच्याचा उद्देश काय आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स कदाचित वेगळे असू शकतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकून तुमची पण वाट लावून घेऊ शकता. ओके, बाकी काय प्रत्येकाला माहिती आहे की कोणाचं सामानाला आपण घ्यायचं नाही किंवा पार्सल घ्यायचं नाही, हे आता बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय नाही. पण आत्ताच्या नवीन गोष्टीमध्ये कसं एक्सचेंज, पैसे तुमच्याकडे कुठली करन्सी आहे ती दाखव. ओके, म्हणजे मला एक्सचेंज करायचं आहे, मला माहिती नाही, माझा पहिला दिवस आहे इथे, तर अशा प्रकारचे गोष्टी गावतील. आणि हे आता मी कुठल्या देशाचं नाव घेत नाही, पण हे आपल्या आजूबाजूच्या देशामधूनच असतात. आता ऑब्व्हियसली त्यांना काही इन्कम सोर्स नसल्यामुळे दुसरा काय धंदा बसलेला नाही. आणि हे तुम्हाला कुठेही भेटू शकते. म्हणजे इवन थायलंडमध्ये सुद्धा आहेत, इंडोनेशियामध्ये सुद्धा आहेत, व्हिएतनाममध्ये सुद्धा आहेत. ओके, त्यामुळे ह्या अशा गोष्टी, म्हणजे मी म्हणतो ना, कोणी दुसऱ्या देशाचा नाही आपल्याबरोबर फोटो काढतो किंवा काय, तरी पण आपण थोडं सावध राहावा. आणि आता जसं ही माझ्याकडे बॅकपॅक आहे पाठीमागे, आता पाऊस आहे म्हणून मी ही ठेवतो, कारण हिला पाण्यात टाकलं तरी पण पाणी आतमध्ये जाणार नाही. दुसरी गोष्ट, मी आतमध्ये आज जिममधून आल्यामुळे जिमचा ड्रेस आहे आणि वरती हे रेनकोट टाक घातलं आहे, हुडी, तर त्याच्यामध्ये इथे लगेच झिप लावलेली आहे. म्हणजे अशी कुठे नाही आहे की जिथे कुणीतरी तुम्हाला जरी हा हॅलो आणि मिठी मारली आणि पटकन काढून घेतला. तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टीवरती, कारण बघा पैसे एवढे काय तुम्ही ठेवणार नाहीत म्हणा, पण जे डॉक्युमेंट्स असतात ना ते इम्पॉर्टंट असतात आणि तो मानसिक त्राससुद्धा असतो एक प्रकारचा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, घाई गडबडीमध्ये ATMमध्ये विड्रॉल करताना एक गोष्ट लक्षात घ्या, काही ATMमधून, मोस्टली SST ATMमधून तुम्हाला पेमेंट पहिलं येतं विड्रॉल करता द्यावे आणि ATM कार्ड नंतर येतं. त्यामुळे ATM कार्ड घ्यायला विसरू नका, कारण आपल्याकडे सांगितलं जातं आपल्या ATMमध्ये ओके की तुमचं कार्ड घ्या, पण काही इकडच्या ATMमध्ये ज्या प्रायव्हेट कंपनीचे आहेत ते तुम्हाला कुठलाही मेसेज घेणार नाही. तुम्ही पैसे आल्यावरती लगेच पैसे खिशामध्ये टाकाल आणि निघून जाल. ओके, आणि अजून महत्त्वाची गोष्ट, बाहेर आल्याच्या नंतर कुठल्याही फिमेलसाठी अट्रॅक्शन व्हायचं नाही, कारण तिथून ते सुद्धा इवन इकडे अशा काही आपल्या अमेरिकेच्या खालच्या देशामधून माणसेसुद्धा इकडे यायला लागलेली आहेत आणि बऱ्यापैकी आहेत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आपला इकडचं साऊथ ईस्ट एशिया पूर्ण मी म्हणेन ओके आहे, म्हणजे तेवढ्या पद्धतीने लूटमारी किंवा इतर गोष्टी नाही आहेत किंवा काय म्हणेन एक्स्ट्रीम. पण तुम्ही जर आफ्रिका आणि आफ्रिकेच्या नंतर पुढच्या देशामध्ये जर गेलात ना, तर तिथे बऱ्यापैकी लूटमारे आणि फसवेगिरी या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे तिकडच्या लोकांपासून सावध राहा, कारण ते तुमच्यापासून 1000 पटीने पोचलेली माणसं आहेत आणि ते काही करू शकतात, कारण त्यांच्यावरती तशी परिस्थिती आहे. एवढ्या लांब आले आहेत ते, विचार करा असा. तर आता मी त्याचं कुठल्या भाषा किंवा कुठल्या देशाचं घेत नाही, कारण ते कुठल्या पण गोष्टीमध्ये असू शकतं. कारण ऑब्व्हियसली मी बोलतो ना, परिस्थिती तसं करायला भाग पाडते. त्याच्यामुळे अशी परिस्थिती येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा. ओके, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. मोस्टली व्हिएतनाममध्ये इलेक्ट्रॉनिक्स कुठले पण रोडवर भेटतात आहे, स्वस्त भेटतात आहे, प्राईस भेटतात आहे.
असला कचरा उगाचच घेऊन तो आपल्या देशामध्ये जाण्याच्या पाठीमागे लागू नका. तुमच्या खरंच फायद्याचं आहे का, व्हॅल्यू फॉर मनी आहे का, ह्या पण गोष्टी बघा. कारण डुप्लिकेट ॲपलचे एअरफोन भेटतील, चला स्वस्त भेटले केले, पण ती क्वालिटी नसते, एक लक्षात घ्या. म्हणजे फक्त तो तुम्ही एक फक्त दिखावा करू शकता. जसं आमच्याकडे एक उंदीर मामा आहे, तो उंदीर तसाच त्यातलंच करतो, ते का डुप्लिकेटच होया दाखव, कारण तो शोबाजी करूकच जाता. तर तसल्या गोष्टीपासून उगाच हे जाऊ नका. एकच घ्या, ओरिजिनल घ्या, व्यवस्थित वापरा. आणि जर नाही जमत असेल तर 4 पैसे सेविंग करा, त्याच्यानंतर घ्या. पण ओरिजिनलची जी मजा आहे ना, ती डुप्लिकेटमध्ये मजा आहे ना नाही. हा काम चालावं करायचं. आता जसं ट्रॅव्हलिंग करताय, कंटिन्यू तुमचं चालू आहे, किंवा असंच ठीक आहे, हरवलं तरी काय नाही, तर मी म्हणेन ठीक आहे. पण तो जो इफेक्ट आहे ना म्युझिकचा, तो त्या डुप्लिकेटमधून मिळत नाही, हे लक्षात घ्या. ओके. बाकी बघू शकता कुठपर्यंत ते समांतर प्लेन पाणी आहे बघा, तिथपर्यंत. तिथून पुन्हा डीप सुरू झाले. वरूनसुद्धा बघितल्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कुठे कुठे किती डीप आहे ते. ओके. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट राहते, ती म्हणजे हॉस्टेल. आता हॉस्टेलच्या नियमानुसार आहे ना, भारतीयांमध्ये, आता सगळेच म्हणत नाही, पण जे फर्स्ट टाईम ट्रॅव्हल असतात ना, तर काही नियमावली नसतात. जसं आता आम्ही आफ्रिकेला गेलेलो, त्यावेळी आमच्यासोबत एक व्यक्ती मित्र होता, त्याला घोरायची सवय होती. आता हा नैसर्गिक प्रॉब्लेम आहे आणि तो सगळ्यांना डिस्टर्बनेस करणार. मग अशावेळी हॉस्टेलमध्ये मोस्टली असे प्रॉब्लेम होतात की कोण घोरायला लागल्याच्या नंतर एक रात्र ठीक आहे, ॲडजस्ट होतं की बाबा आलं आहे. पण जर तो कंटिन्यू तिथेच राहिला असेल 7 दिवस वगैरे आणि तो घोरतच असेल, तर भरपूर इरिटेट होता. मग ह्या गोष्टींनी शक्यतो ट्राय करा, जर तुम्ही ग्रुपमध्ये आहे तर हॉस्टेल टाळा, रूम घ्या. म्हणजे ॲटलिस्ट लोकांचा तरी हे नाही. कारण बाहेर आल्याच्या नंतर आहे ना, कोण महाराष्ट्राचा, कोण दिल्लीचा, किंवा कोण अजून कुठला असं म्हटलं जात नाही, तर ते काय म्हणणार इंडियन असं आहे. आणि ते मी त्याला नाव ठेवत नाही, पण खरं ते इरिटेटिंग वाटतं, कारण नाही लागणार झोप तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, नियम तिथले, चप्पल बाहेर काढा. आता हे मी तुम्हाला कशावरून सांगतो, तर मागील कमीत कमी मोर दॅन 1 वर्षापेक्षा ट्रॅव्हल केले, कंटिन्यू करतो आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे की लोक जज कसे करतात किंवा कशा पद्धतीने बोलतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी. बाकी पोरं खेळतात आहे, तर ह्या बेसिक गोष्टी पाळा जेणेकरून. आणि ह्या बेसिक गोष्टी देशासाठी तर म्हणजे देशाचं नाव चांगलं ठेवण्यासाठी तर आहेच, त्याचबरोबर स्वतःचं पण तुम्हाला पण एक या गोष्टी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, की गोरे लोक ज्यावेळी जातात ना, सगळेच म्हणत नाही पण 95% मी सांगेन, तर ते लोक 95% लोक ज्यावेळी जातात सकाळचे 5 वाजता जाऊ दे, 4 वाजता जाऊ दे, 8 वाजता जाऊ दे, 10 वाजता जाऊ दे, तुम्हाला जरासुद्धा हॉस्टेलमध्ये आवाज येणार नाही. ओके. पण तिथेच जर आपलाच माणूस असेल किंवा अजून कुठल्या आजूबाजूच्या देशातलं, तर ते एवढा रोष असतो ना, म्हणजे त्यांना थोडासा धीरज पण नसतो की अरे बाबा शांत राहून आपण दुसऱ्याला त्रास तर देत नाही आहे ना. कारण बघा, हॉस्टेल म्हणजे काय प्रायव्हेट रूम नाही आहे, आणि तुम्ही काही करू शकता, काही बोलू शकता. ओके. तर त्या गोष्टी इवन मी माझ्या बाबतीत सांगतो, जर मी कॉमन एरियापासून रूममध्ये आलो आणि जर लॅपटॉप माहिती चालवतो आपण, कीपॅडचा आवाज येतो टक 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 टक, तर त्या गोष्टीलासुद्धा रात्रीचं थोडं कंट्रोल करावं लागतं. ओके. म्हणजे हे बेसिक गोष्ट का सांगतो, कारण आपण ज्यावेळी दुसऱ्यांची काळजी घेतो ना, त्यावेळी इनडायरेक्टली आपला तो एक चांगला गुणधर्मसुद्धा निर्माण होतो. नाहीतर एकदम केअरलेस पद्धतीने वागायला लागलो ना, की हां मी पैसे दिले आहे, मी वागणार, तर बाबा प्रायव्हेट रूम तर घेतलेलं नाही आहे, आपण हॉस्टेलमध्ये राहतो. तर त्याच्यामुळे ते नियम आणि सर्वांची प्रायव्हसीसुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा कॉमन आहे फॅक्टर, तो म्हणजे काय, युरोपियन कंट्रीमधून किंवा अमेरिकन कुठल्याही कंट्रीमधून ज्यावेळी गोरे ट्रॅव्हलिंग करतात, यांच्यामध्ये एक कॉमन आहे, जसं बीचवरून आले, टॉवेल घेतला, कपडे बदलणं. ओके. इवन ते हॉस्टेलमध्ये सुद्धा समोरासमोर कपडे बदलणं. तर ह्या बेसिक गोष्टीसुद्धा म्हणजे म्हणतात ना, ते डोळ्याने बलात्कार करणाऱ्या त्यासुद्धा अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण तोसुद्धा एक सांसारिक गुणधर्म आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर पटकन रिॲक्शन देणं,
ग्रुपमध्ये असल्यावर आपण पटकन एकामेकाशी रिॲक्शन देतो, अरे हे बघ बघ ते बघ असं. तर त्या गोष्टीसुद्धा टाळायच्या, कारण त्याच्याने सुद्धा तुम्हाला म्हणजे थोडंसं वेगळ्या नजरने बघितलं जातं. ओके. अजून काय विषय राहतो? हां, आणि विचारपूस. मोस्टली व्हिएतनाममध्ये शॉपिंग करताना हा विषय येतो की विचारपूस इन द सेन्स, तुम्ही एखादं प्रोडक्ट आहे ना, म्हणजे घ्यायचं की नाही घ्यायचं ते मला माहिती नाही, पण आपल्याकडे मोस्टली मुंबईमध्ये सुद्धा हे अशा पद्धतीने होतं. FSला वगैरे गेलात तर. मी आत्ता काय कधी गेलो नाही, पण सुरुवातीला ज्यावेळी जायचो. पण कॉमन आहे ते सर्व. किंवा बँड्राला शॉपिंग करताना किंमत विचारली, भाव काढली, तर बोलतात ना लेणे काय आहे क्या, घ्यायचं आहे काय तुला, असं तर उगाचच. तर इकडे काय होतं माहिती आहे, व्हिएतनाममध्ये तुम्हाला घ्यायचं का असं तर विचारणार, तुम्हाला काय विचारणार, वेअर फ्रॉम इंडिया, आणि एकमेकाशी त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलायला सुरू करणार, आणि थोडक्यात काय तर तुम्हाला एंटरटेनमेंट करणारच नाही. आता हा कसं असतं विषय, मी असं म्हणत नाही की हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम काय येतो याच्या पाठीमागे काही टेक्निकसुद्धा असतं की ज्यावेळी समोरच्या माणसाला तुम्हाला इन्सल्ट केला, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोललो कुठून आलात अमुक अमुक ह्या देशामधून, ओके ठीक आहे, मग तुम्हाला थोडासा इगो हर्ट झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणणार ह्याला मी दाखवतो, मी घेऊनच दाखवतो, मी काय घेणार नाही असं थोडी आहे, मी घेणार, आणि आपण ते घेतो. तर ही सुद्धा टेक्निक असतात त्याच्यामुळे भाव. तर तुमचं कन्व्हर्सेशन आणि तुमचं जे काय म्हणतात ते तुम्ही कशा पद्धतीने इंग्लिश बोलताय प्रॉपर ना, त्याच्यावरती पण डिपेंड राहतं की जर तुमचं इंग्लिश प्रॉपर आहे आणि ते डिलिव्हर होतं आहे, समजतं आहे समोरच्याला, आणि बॉडी लँग्वेज, तर त्याच्यावरून तो तुम्हाला नक्की गाईड करेल. आणि हे मी तुम्हाला कशाला सांगतो की मी अशा प्रॉपर्टीमध्ये गेलेलो आहे की जिथे मी अफोर्ड करूच शकत नाही आणि मला करायचं पण नाही, पण मी फक्त एक मला माहिती मिळवण्यासाठी की बाबा इथे रेट किती आहेत, कशा पद्धतीने. आता ऑब्व्हियसली हे कदाचित माझे केस सगळे पिकले, दाढी पिकले, त्याच्यामुळे ते मला थोडंसं त्या पद्धतीने मॅच्युअर्ड पद्धतीने एंटरटेनमेंट करत असेल. पण खरंच कधी कधी तर फ्रीची कॉफीसुद्धा मिळतात, ड्रिंकसुद्धा मिळतात. कधी कधी राईड्स, प्रॉपर्टी डिलिंगला विजिट असं बुकिंग ऑफिसला गेलो तर ते लोक त्यांच्या मर्सिडीजमधून BMW मधून फिरवतातसुद्धा, चहा कॉफीसुद्धा देतात, आणि आपल्याला एक नॉलेजसुद्धा मिळतं. याचा मी एक एक्सपिरियन्स मी आमच्या बंधूबरोबरसुद्धा आम्ही दुबईमध्ये त्याला दाखवला होता की काही पैसे न घेता आपण एक राईड दुबईची कशी घेऊ शकतो. तर या बेसिक गोष्टी, आणि त्याच्यावरती मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, एक ॲक्च्युली कॉमेडी आहे चॅनल जे रील्स बनवतात. तो माझ्या मते जर्मनीमधून आहे, दोघं जण का चौघं जणांची टीम आहे ती, आणि ते त्या पद्धतीने कंटेंट बनवतात की फ्रीमध्ये प्रत्येक गोष्टी कशा हँडल. ॲक्च्युली आत्ता मला वाटतं त्यांच्यावर कोणीतरी वॉर्निंग दिली असेल किंवा काय, तर त्याच्यामुळे ते डिस्क्लेमरसुद्धा देतात की हे फक्त कॉमेडीसाठी आहे. पण तुम्ही जर त्या गोष्टी बघितलात ना, तर ती महत्त्वाची काय आहे, कारण बघा तुमचं स्वप्न जेवढं मोठं असेल ना, आणि त्याच्यासाठी तुमची भूक जेवढी असेल त्याच्यानुसार तुमच्यामध्ये बदल किंवा मी म्हणेन तुम्ही ते अचीव करू शकता. ओके. अदरवाईज फक्त विचार करणं आणि बस सोडणं आणि नशिबावर टाकणं, हे मी म्हणेन सरळ धोका आहे स्वतःबरोबर केलेला. ओके. त्याच्यामुळे, आणि ह्या गोष्टी लहान वयापासूनच होतात. कधी कधी त्याचा वेगळा इफेक्टसुद्धा होतो. म्हणजे काही जणांनी असं सांगितलेलं आहे ना की जास्त हाव धरू नको, हाव धरल्याने त्याचं नुकसानच होणार आहे, या सगळ्या गोष्टी. पण हे बनवलेलं आहे एक कन्झर्वेटिव्ह त्याच्यासाठी. पण तुम्ही जर मार्केटमध्ये बघाल आणि पूर्ण ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या देशाच्या इकॉनॉमिकबद्दल फरक बघाल, तर असे काही कितीतरी देशामधून जे बिझनेसमॅन बनलेले आहे, जसं मी एक उदाहरण देतो, बांगलादेशमधून जेवढे बिझनेसमॅन मी बघितलेत, हे एवढे रिचेस झालेत की त्यांच्या येथील फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा फायदा घेऊन, आपल्या इंडियामधून सुद्धा आहेत, त्यांनी बाहेर मोठे मोठे एम्पायर उभे केला नाही आहे. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी कशावरती डिपेंड राहतात. आणि इंग्लिश बघाल ना तर हसाल तुम्ही, अशा पद्धतीचं इंग्लिश आहे. किंवा त्यांचं जे असं काय म्हणतात, त्यांची पूर्ण, म्हणजे मी बांगलादेशचंच म्हणत नाही, सगळ्यांचीच म्हणतो, कुठून पण, आपल्या इंडिया, बांगलादेश, नेपाळ,
किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून, पण अफगाणिस्तानमधून तर दिसले नाही, पाकिस्तानवाले दिसलेत, आहेत बिझनेसमॅन बऱ्यापैकी. आणि बॉडी लँग्वेज तशा पद्धतीने. तर सांगण्याचं तात्पर्य काय माहिती, स्वप्न मोठं ठेवा, तरच तुम्हाला तुमचा टार्गेट आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला तुमचा मेंदू गाईड करतो. ओके, कारण तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये जर तुमच्या आयडियाज आणि तुमचं स्वप्न सतत वेळ खर्च नाही केलात ना, तर तुम्हाला त्या गोष्टी दाखवणारच नाही. कारण एक गोष्टी लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचं पाप म्हणा किंवा कृत्य असं घडतं, ते का घडतं, कारण तुम्ही तशा पद्धतीने विचार करता. तर शक्यतो जर तुम्हाला माहिती आहे चुकीच्या गोष्टी घडू नये, तर तुम्ही चांगल्या गोष्टीचं जेवढा जास्तीत जास्त विचार करायचा आहे ना, तेवढा बघा, झोपता उठता वगैरे, तर तुम्हाला ते ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुम्हाला कनेक्टेड होतील आणि तुमचं जे काय ध्येय असेल ते पूर्ण होईल. हां, तर त्याच्यामध्ये ते वेळेवर पूर्ण का नाही होत, कारण तुम्ही त्या गोष्टीपासून अवेअर नसता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि तरच हे होतं. जसं तुम्ही ते काय बोलतात, रनिंग करणारे लोक असतात ना, की ज्यांना 100 मीटर धावायचं आहे, तर ते प्रॅक्टिसच करताना त्याच्यापेक्षा 10 पट एक्स्ट्रा करतात, जेणेकरून त्यांना ते 100 मीटर एकदम इझी होतं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या कामामध्ये किंवा परीक्षेमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जे टार्गेट करायचं तर त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट करणं गरजेचं आहे. ओके, तरच हे सर्व सक्सेसफुल होऊ शकतं. आणि टाईमलाईन देणं गरजेचं आहे. कधी कधी काय असतं की काही गोष्टी तुम्हाला पटकन इझी भेटतात आणि आपल्याला वाटतं ते इझी भेटतं म्हणजे आता मला हे सर्व फॉर्म्युला समजलं आहे आणि मी ते सक्सेसफुल होऊ शकतो. पण असं नसतं. ते इझी भेटतं कारण ते त्यावेळीचे सिच्युएशन असतं, परिस्थितीवर डिपेंड असतं. तशी परिस्थिती पुन्हा येईल नाही येईल माहिती नाही. त्याच्यामुळे एकदम स्ट्रॉंग प्रॉपर हे बेस पाहिजे. ओके, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी. आणि ते बघा, आपले इकडचे थाईसुद्धा आहेत, मरमीसुद्धा आहेत, मासे पकडतात आहे. मी कोणाला माशी लागलेलं म्हणजे भेटलेलं बघितलं नाही, पण असतात बसून. म्हणजे आता इथे जे काम करतात ना, सेंटरिंगचं, बिल्डिंगचं वगैरे काम करतात ना, ते लोकंसुद्धा आज संडेला येतील आणि संडेला फिशिंग करत असतात, एन्जॉयमेंट करतात, रिलॅक्स करतात. रात्रीचे पण फिशिंगला अशा पद्धतीने बसलेले असतात. किती फिश मिळवतात ते माहिती नाही, पण आपल्याकडसारखे फिश नाही आहे की लाकडाला गरी लावले आणि आणले. त्यांच्याकडच्या ज्या गरी आहेत ते सुद्धा सगळं ऑटोमॅटिक आहे, प्रॉपर सगळं साहित्य. का तर इकडचे इन्कम सोर्स म्हणजे इथे ज्या स्पामध्ये सुद्धा जे काम करतात ना, त्यांचीसुद्धा सॅलरी ऑलमोस्ट पकडायला गेलात, जरी कमिशनच्या हिशोबाने जरी पकडलात ना, तरी ते काय म्हणेन मी, लो सीझनला ते 50 ते 60 हजार रुपये इंडियन रुपीज कमवतात आणि हाय सीझनला तर मग 1-1.5 लाख रुपये आरामात जातात. आणि त्या 1-1.5 लाख रुपयामध्ये सुद्धा इंडियन रुपीजमध्ये सुद्धा म्हणजे इकडचे होतात, एक थाईबाट पकडलास तर 50,000 थाईबाटमध्ये सुद्धा ते खुश नसतात. ओके, ते बघा, ते टोपी घातलेलीला काहीतरी लागलं आहे वाटतं. तर बस एवढ्याच गोष्टी होत्या सांगायच्या. विषयांतर झाले असेल तर माफी असावी. आणि बाकी तुम्हाला कुठल्या ह्या देशाबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास सांगा. काय शक्यतो माझा आताचा पण हा रुटीन ह्या इकडच्याच देशापुरता तरी सध्या आहे, जिथपर्यंत काम संपत नाही तिथपर्यंत. त्याच्यानंतर पुढच्या डेस्टिनेशनबद्दल मी तुम्हाला नक्की माहिती देईन. ओके, धन्यवाद.